मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणारे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। मुंबईकर कोणाला मतदान करणार, जनतेचा कौल कोणाला, जाणून घेऊया मुंबईत नेमकी हवा कोणाची। सध्या मुंबईमध्ये प्रचाराचा जोर वाढलेला आहे। आज मी आहे मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबई परिसरामध्ये। आपण पाहतोय दादर माहीमच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी कोणाची हवा आहे हे आपण सर्वसामान्यांकडून जाणून घेणार आहे। खरं पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन शिवसेना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जे उमेदवार देण्यात आलेले आहेत हे पूर्वी एकत्रित शिवसेनेमध्ये होते। आता आपण पाहतोय की महायुतीकडनं राहुल शेवाळे आहेत तर महाविकास आघाडीच्या शिवसेनेमधनं अनिल देसाई आहे। मात्र सर्वसामान्य कोणाला निवडून देणार त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काही या ठिकाणी लोक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय सांगाल, खरं पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसरामध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोण उमेदवार निवडून आला पाहिजे, तुमचा खासदार कसा पाहिजे, काय वाटतं, कोणाची हवा आहे? नाही, इकडे आहे मुख्य शिवसेनेची, ते डुप्लिकेट वगैरे तसं काय इकडे लोक मानत नाहीत। शिवसेना फक्त इथले उद्धव ठाकरेंची आहे तीच शिवसेना मानतात, त्यांना शिवसेना कोण मानत नाही आहे। कारण त्यांनी जरी किती चाळे केले खोटे मेटे तरी लोकांच्या मनामध्ये काय आहे ते सगळ्यांना लोकांना माहिती आहे। आमचा खासदार पहिल्यांदा आहे ना, काम करणारा खासदार पाहिजे आणि आतापर्यंत 2 टर्म आम्ही राहुल शेवाळेला निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी कामं पण केलेली आहेत। त्याच्यामुळे नाही काय अनिल देसाई या लोकाधिकार समितीवरती निवडून गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते नवीन कॅन्डिडेट आहेत आणि हे अनुभवी कॅन्डिडेट आहेत राहुल शेवाळे, त्याच्यामुळे राहुल शेवाळे येणारे नक्की आहे। सध्या आपण पाहिलं तर मॉर्निंग वॉक दरम्यान प्रचार जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, त्यामुळे तुमचा खासदार तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे? फक्त शिवसेनेचा पोहोचलेला आहे, अजून दुसरा कोणी। शिवसेना म्हणजे नक्की कोणती? उद्धव ठाकरेंचे अनिल देसाई इकडे आले होते, इकडे आम्ही सर्वजण होतो। आमचा खासदार कसा असावा हे आम्हाला वाटतं की चांगलाच असावा, कारण की जी कामं करणारी आता राहुल शेवाळेंनी कमीत कमी 2 वेळा आले निवडून, 2 वेळा त्यांनी चांगली कामं केली, त्याबद्दल प्रश्नच नाही। आणि चांगलं शिवाजी बाग तर चांगलंच घडून काढलं। पहिली शिवाजी बाग आणि आत्ताची शिवाजी बागमध्ये भरपूर फरक आहे। लोकांना चांगल्या सुखसोयी मिळाल्या, पाण्याची सोय मिळाल्या आहेत, रस्ते चांगले मिळाले आहेत, म्हणजे कसलाच प्रॉब्लेम नाही आला आत्तापर्यंत तरी। पण आता अनिल देसाई हे ग्रस्त नवीन असल्यामुळे त्यांना हे जमेल की नाही हे अजून पण आम्हाला तर सांगता येणार नाही मॅडम। शिवसेना विरुद्ध शिवसेना हे पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय। तुमचं मत काय आहे, कसा खासदार पाहिजे, नेमका कोणाची हवा आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये? काहीतरी असलं ना तरी या लोकांनी गद्दारी केलेली आहे, त्यामुळे अनिल यांना देऊ मत देणार, आम्ही शिवसेना मत देणार कोणत्याकडे पाठिंबा शिवसेनेला। शिवसेना म्हणजे नक्की कोण? आपली उद्धव ठाकरे, ती खरी उद्धवसेना आहे, दुसरी खोटी उद्धवसेना आहे ती। काय सांगाल, तुमचं प्रामाणिक मत मला सांगा। खरं पाहायला गेलं तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळते, कसा खासदार असावा तुमचा, काय सांगाल? मुळात म्हणजे खासदार हा पूर्ण देशासाठीचा असतो, त्याने फक्त त्याच्या मतदारसंघापुरता विचार न करता पूर्ण देशाचा विचार करणारा आणि सामान्य माणसाची जी काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याशी निगडीत राहून काम करणारा असावा आणि त्याचबरोबर देशाचा विकास साधण्यात मदत करणारा असावा। तुमचं प्रामाणिक मत काय आहे, दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाची हवा आहे? कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना पहिल्यांदाच अशी लढत पाहायला मिळते। एकीकडे अनिल देसाई आहेत महाविकास आघाडीकडून, तर महायुतीकडनं राहुल शेवाळे आहेत जे पूर्वी खासदार होते। काय? काही नाही, याच्यामध्ये फक्त एकनाथ शिंदेचा विजय होणार आहे। त्यांच्याकडे कर्तबगारी आहे, यांच्याकडे काही नाही आहे, हे उगाच भ्रमामध्ये फिरतात। दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाची हवा आहे? कारण एकीकडे राहुल शेवाळे आहेत तर दुसरीकडे अनिल देसाई आहेत। तुमचा खासदार कसा असावा आणि तुमचा खासदार तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का? हो, आमच्याकडे येतात ॲडव्हर्टाइजमेंट करायला आणि आम्हाला शिंदे गट जास्त ठीक वाटतो, तर तेच बरोबर वाटतं मला। तुमचा खासदार कसा असावा, काय वाटतं, कोण निवडून आलं पाहिजे? नाही, इतके वर्ष शिवसेनाच आली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। पण आता शिवसेना नेमकं कोणती शिवसेना आली पाहिजे? आम्ही ना म्हणजे ठाकरेंना आम्ही देतो मत, पूर्वीपासूनच आम्ही ठाकरेंना मत देतो। काय वाटतं, जनतेचा कौल कोणाला? राहुल शेवाळे, त्यांनी खूप काम केलेलं आहे इथे।
माटुंगा दादर या ठिकाणी. राहुल शेवाळे पार्क. का असं? नाही काम भरपूर केलेलं आहे त्यांनी. नंतर प्रोग्राम्स ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये, म्हणजे लोकांसाठी काय ना काही केलं आहे त्यांनी. आणखीन काही माझ्यासोबत लोक आहेत. मॅम काय सांगाल, दक्षिण मध्य मुंबईमध्ये सध्या कोणाची हवा आहे? शिवसेना विरुद्ध शिवसेना? बीजेपी आमची येणार. मोदी. नक्कीच सर, आपण पाहू शकतो की दक्षिण मध्य मुंबईमध्ये विजय किंवा सहानुभूती याचा विजय होतो. हे येत्या 4 जूनलाच याचे चित्र जे आहेत ते स्पष्ट होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.